कॉमेंटेटर बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. वांजिवली संघाची स्वप्नील आणि त्याच्या समवेत असेल तो मात्र अक्षय. अगदी खालापूर परिसरातील एक वानिवली संघ आणि त्यांच्या विपक्ष असेल तर मात्र प्रतीक 11 कराड या संघ. अगदी पनवेल तालुक्यातील हा संघ आहे आणि जर विचार केला ना दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली लढत होईल यात काही शंका नसेल. मैदानावरती आई एकविरा चषक 2024 बाबूजी मांडे मुख्य आयोजक त्यांच्या समवेत दिनेशजी पाटील आणि केदारजी तेलंगे यांचं सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सामना सुरू. कराडे विपक्ष असेल तर मात्र वानिवली या संघ. पहिला गोलंदाज मैदानावरती वापरला जातोय तो मात्र कराडे संघाचा बंड्या. रोशनजी सावंत व्यासपीठावरती आज तुमचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिला चेंडू बंड्या तलिका वेंडकडून तयार आहे. पहिला चेंडू भन्नाट वेग भन्नाट. बंड्याकडे अनुभवाची शिजोरी रुपेची. जर विचार केला ना अगदी कराडे संघाचा जुना जंत खेळाडू आहे आणि त्याच्याकडे असलेला अनुभव तो आता पणाला लावतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अगदी पाहायला गेला तर गती फार होती आणि चेंडू यक्षरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. यावेळेस पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पंच एलबी आउट आहे का? येस. पायचीतच्या स्वरूपात पहिला अदरा लागतोय वानिवली संघाला. फलंदाज आहे वानिवली संघाच्या किमतीला आणि प्रतीकचा विचार करता बरेचसे सामने या प्रतीकने आपल्या वानिवली संघाला जिंकून दिलेत. पण 2 चेंडूंवरती आपली किमिया सादर करतोय कराडे संघाचा बंडे हा गोलंदाज. अगदी मी म्हटलं होतं अनुभव आणि अनुभव. तुम्ही अनुभव आहे ना अनुभव आणि मैदानावरती जर उपयोग केला ना तर काय होऊ शकतो नाही मैदानावरती बंड्याने दाखवून दिले. 2 चेंडू सुरे गतालेत ते मात्र कराडे संघाच्या बंड्या या गोलंदाजांना. नौका फलंदाज प्रतीक ऑन द स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस फडका खेचायचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न पण बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडू सुरे घातालेत कराडे संघाच्या बंडे या गोलंदाजानं. 3 चेंडूंवरती अद्यापही कोणती धाव करची नाहीये आणि महत्वाची सलामीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी ठरलाय बंडे हा गोलंदाज. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एका धावेनं शुभ गणेश झालाय तो मात्र धाव संख्येचा. एका धावेनं 1 धाव लागली आहे धाव फलकावरती. ती मात्र वानिवली या संघाची. 4 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली एका धावेसाठी आणि 4 चेंडू नंतर एक धाव लागली आहे ती धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 1 धाव लागली आहे ती वानिवली या संघाची. तलिका वेंड कडून अगदी मारा करतोय बंडे हा गोलंदाज. आता ऑन द स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय सलामीला गेलेला स्वप्नील. ज्यावेळेस बॅट वरती चेंडू आला आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर 2 ला तू मे अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी विकेट जाते. डिझाईन
जो महत्वाचा मोहरा होता ना तो बाद केलाय बंड्यानं. अगदी चांगला चेंडू होता, एकच धाव होती, दुसरा चोरीची धाव करण्याचा प्रयत्न, पण अगदी अनिकेत वाघ त्या ठिकाणी होता आणि त्याचा थ्रो पाहता डायरेक्ट यष्ट्यांच्या जवळ. आणि त्यानंतर प्रतीक शिर्के यष्टीरक्षकानं बजावलेली कामगिरी आपली. प्रतीकला मात्र बॅक टू डगआउट मध्ये पाठवलाय. नौका फलंदाज मैदानावरती गेलाय, तो मात्र ऋषभ कौशल. ज्यावेळेस चांगला चेंडू, फडका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे अंकित बेकावडे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, पण आता चुकी करणार नाही. दोन्ही फलंदाजाने एका धावेवर समाधान मानलंय. पहिल्या षटकाचा सामना संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र फक्त 3. डिझाईन या गोलंदाजानं दाखवून दिलं. फक्त 3 धावा खर्ची केल्या पहिल्या षटकामध्ये आणि महत्वाच्या 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरा गोलंदाज वापरला जातोय तो मात्र कराडे संघाचा विवेक राऊत. अगदी नव्या युगाचा आणि नव्या पिढीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क नाहीये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकार. वरती हल्ला चढवला जातोय विवेक राऊत या गोलंदाजा. दुसरा चेंडू तलेगाव एंडकडून तयार आहे. विवेक यावेळेस बघा, सुंदर चेंडू, अगदी वेग 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 आणि वेग. अगदी मागच्या सामन्याचा विचार केला तर वेगावरती स्वार झाला होता हा गोलंदाज. तब्बल 4 चेंडू डॉट टाकले होते सलग या गोलंदाजानं. आणि आता पहिल्या षटकाराच्या नंतर अगदी कोणताही दबावाखाली न येता दुसऱ्या चेंडूवरती चांगली कामगिरी करतोय कराडे संघासाठी विवेक. यावेळेस फडका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, अगदी झेल कॅरी करण्याचा प्रयत्न पण आवाक्याच्या बाहेर. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मनसुबा बनवला होता, पण नंतर फलंदाजानं थांबवलं आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावेनं 10 धावा लागल्यात वानिवली संघाच्या त्या धावफलकावरती. जर वानिवली संघाचा विचार केला ना, अगदी बलाढ्य संघ आहे वानिवली खालापूर तालुक्यातील. आणि त्याचा विचार करता जास्तीत जास्त धावा जर स्कोरकार्ड वरती लागल्या ना तर कराडे संघासाठी कठीण असेल. विवेक तयार आहे तलेगाव एंडकडून. यावेळेस बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रनआउटची विकेट अजून एक आपल्याला पाहायला मिळते.
जर विचार केला प्रतिगिलेवन कराडे संघाचा तर यावर्षी फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे, कारण नवीन नवीन खेळाडूंचा भरणा या प्रतिगिलेवन कराडेच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकारानंतर जो षटकार खेचला होता ना रुपेशजी, असं वाटलं की दबावाखाली गोलंदाजी असेल, पण अगदी माइंड फ्रेश असलेला हा गोलंदाज, अगदी युवा पिढीचा गोलंदाज, यंग स्टार आपल्याला कराडे संघाचा पाहायला मिळतोय. बॅटची कळा घेऊन पण यष्टीरक्षक आपली कामगिरी बजवत नाहीये. खराब कलेक्शन तिथं पाहायला मिळालं. अगदी रोशनला आल्यामागे परतावं लागलं असतं, पण यष्टीरक्षक चूक करतोय. दुसरा षटक संपलाय आणि दाफलकावरती धावा आहेत त्या मात्र वानिवली संघाच्या. त्या 10 बघा, एका षटकारानंतर एकच धाव फक्त 7 धावा. जर विचार केला रुपेशजी, 4 चेंडू सुरेख हाताळले या गोलंदाजाने. एक षटकाराचा विचार केला, असं वाटलं की षटकारानंतर अगदी यंग खेळाडू आहे, दबावाखाली गोलंदाजी करेल, पण 5 चेंडू या गोलंदाजाने चांगले हाताळले. चांगली गोलंदाजी विवेक राऊत या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तलेगाव कडून तयार आहे तो गोलंदाज मात्र संजय बेकवडे. अगदी अगदी संजय बेकावडेचा विचार केला तर याच्याकडे सुद्धा बराचसा अनुभव आहे क्रिकेटच्या या पटलावरचा. जर विचार केला ना तर क्रिकेटच्या पटलावरती कराडे संघाला बरेचसे सामने गोलंदाजीच्या माध्यमातून या गोलंदाजांना आपल्या संघासाठी जिंकून दिले आहेत. असा गोलंदाज संजय बेकावडे तयार. यावेळेस बॅटच्या रताडमध्ये आला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, 1 बाउन्स कॅरी केलाय, 1 धाव तिथे मिळतीये. दुसरा धावेचा कोणता मनसुबा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एका धावेनं 11 धावा लागल्या धाव फलकावरती त्या मात्र वानिवली या संघाच्या. शांत क्रिकेट मैदानावरती कौशलनं षटकार खेचला करा होता, पण त्यानंतर विवेक राऊतनं घेतलेला विकेट अगदी अष्टवाक्कावल्या होत्या कौशल या फलंदाजाच्या. आणि पहिल्या चेंडूवरती जशी गोलंदाजी पंड्यानं गेली होती ना, तशी पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी करतोय तो संजय. अगदी ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अनिकेत वाघ चेंडू केलेला आहे. 1 धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पण दोन्ही फलंदाजांना आता जाणलंय की एकच धाव या चेंडूवरती आहे. दुसऱ्या चेंडूवरती आले एकच धाव, एका धावेनं थोडंसं का ओपन स्कोर कार्ड हल्लं गेलंय. 12 धावा लागल्यात धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी तशी बंडानं केली होती ना. अगदी जर विचार केला कराडे संघाचा, जर चांगले गोलंदाज, नवनवीन गोलंदाज, अगदी अनुभवाचा पण विचार केला ना कराडे संघामध्ये, अगदी सगळा कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असा हा एकजूट झालेला संघ प्रतिक्रियेवर कराड आहे. बॅट आणि चेंडूचा फारसा कोणता संपर्क होत नाहीये. मोठा फटका खेचायचा होता. 1 धाव वेगाने पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न पण स्वतःला थांबवलं. एका धावेवर तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा सिंगल पाहायला मिळते. 3 चेंडू सुरेख हाताळलेत संजय बेकावडे या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, अगदी डोकं वर काढून दिलं जात नाहीये फलंदाजांना. 3 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्ची करतोय तो गोलंदाज संजय बेकावडे. 13 धावा लागल्यात धाव फलकावरती. यावेळेस डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू पंच उंची दिशेने वल्लेत. पंचांनी दोन्ही विंग्स सोबत गेल्यात. व्हाईट बॉल, 1 अतिरिक्त धाव. 14 धावा लागल्यात वानिवली संघाच्या त्या धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू कसे टाकेल संजय बेकवडे गोलंदाज याकडे लक्ष असेल. यावेळेस चांगला तडाखा लगावला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण, पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा लागल्या धाव फलकावरती वानिवली या संघाच्या. त्या मात्र फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा विचार केला ना कराडे संघाचा, तर चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजानं केली. आणि 3 पहिला बंड्याचा विचार केला, 3 धावा खर्ची केल्या. त्यानंतर विवेकनं सुद्धा चांगली कामगिरी केली, फक्त 7 धावा खर्ची केल्या. यावेळेस बॅटच्या रताडमध्ये आलाय चेंडू, सीमा रेषा पलीकडे फेकून दिलाय षटकार. वानिवली संघाच्या धाव फलकावरती
संजय बेकावडेवरती हल्ला चढवला जातोय. 4 चेंडू सुरेख हाताळले होते खरे, पण या चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय संजय बेकावडेच्या गोलंदाजीवरती. 22 धावा लागल्यात वानिवली संघाच्या. यावरती ठरेल की कराडे संघ कित्येक परत टार्गेट चेस करेल. या चेंडूवरती शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रातील. संजय बेकावडे तलेगाव एंड कडून तयार आहे, तो मात्र समोर आहे फलंदाज रोशन. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बराचसा पल्ला गाठून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. एक धाव, अगदी 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवरती. आता गरज आहे कराडे संघाला 18 चेंडू आणि 25 या धावसंख्येची. ठोक डीजे. असेल तो गिरवले संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. पहिलं षटक पडण्याच्या आधी दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. मुख्य आयोजक बाबूजी मांडे, त्यांच्या समवेत असतील दिनेशजी पाटील आणि केदारजी तेलंगे. आई एकवेरेच्या नावानं ठेवलेली ही सुंदर ट्रॉफी आणि या ट्रॉफीच्या चमचमच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मनाला भुरल घालतील अशा या ट्रॉफीज आपल्याला या शृंखलेच्या पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि गरज आहे कराडे या संघाला ती 25 या धावसंख्येची. तोपर्यंत जाऊया डीजे. मात्र 25 या धावसंख्येची. मागच्या सामन्याचा जर विचार केला ना तर दमचक झाली होती 27 धावा करताना, ती मात्र तारा या संघाला. अगदी सामोआ शेवटच्या सणी तो सामना गमवावा लागला होता, तो मात्र तारा संघाला. 8 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज होती. तो सामना मात्र डेरवली संघाने जिंकला. यामध्ये गोलंदाजीची ताकद आपल्याला पाहायला मिळते. डेरवली संघाची चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि गिरवली संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा गिरवली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विपक्ष असेल तलेगाव संघ. अगदी घरच्या मैदानावरती कशा प्रकारे खेळ करेल याकडे लक्ष असेल. सलामीची जोडी मैदानावरती रवाना होते प्रतीक 11 कराडे संघाची. ती मात्र बंड्या गोडिवले आणि त्याच्या सोबत असेल तो मात्र प्रतीक शिर्के. अगदी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. सलामीची जोडी रवाना झाली. प्रतीक त्याच्या समवेत खेळ करेल तो मात्र बंड्या. आणि कशा रीतीनं गोलंदाजी होईल याकडे लक्ष असेल. वानिवली संघाचा विचार केला ताकदवर गोलंदाजीचा मारा आहे त्यांच्याकडे
आणि त्याच्या विपरीत तुम्हाला खेळ करावा लागेल. आणि जर हा सामना कराडे संघाला जिंकायचा असेल ना तर शक्तीत आणि तेवढाच युक्तीचा वापर सुद्धा या मैदानावरती करायला लागेल. कारण अगदी थंडीचं वातावरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. त्याच्या विपरीत जर तुम्हाला षटकार ठोकायचे असतील ना तर ताकद पाहिजे. आणि जर ताकद नसेल तर तुमच्याकडे शक्ती नसेल तर तुमच्याकडे युक्तीचा वापर पाहिजे. युक्तीचा जर वापर केला ना पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. किमान प्रतीक शिर्के आणि त्याच्या समोर असलेला बंड्या गडुले हा फलंदाज किमान 15+ धावा शोधेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो मात्र गिरवले या संघानं. अगदी मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ झाला होता गिरवले संघाचा सुद्धा. त्यांच्या पुढच्या मॅचसाठी त्यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक असतील आणि तलेगाव संघासाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक असतील. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सामना सुरू. पहिला गोलंदाज वापरला जातोय तो मात्र कौशल. अगदी बॅटची कडा घेऊन चेंडू गळी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. पहिल्या चेंडूवरती शुभ गणेश झालाय धाव संख्येचा. एका धावेनं आपलं आणि संघाचं खातं खोलतोय प्रतीक शिर्के हा फलंदाज. आता बंड्या आलाय स्ट्राईकला. कशा रीतीनं खेळ करेल कराडी संघाचे बरेचसे पाठीराखे यांची अपेक्षा असेल की एका दोन षटकार ठोकावे बंड्यानं आणि हा सामना खुला करून द्यावा कराडी संघासाठी. पण वानिवली संघाचे पाठीराखे म्हणत असतील की एका दोन विकेट पाहिजेत जर आम्हाला सामना जिंकायचा असेल. ही जोडी पडणं तेवढी ताकदवर असेल कारण मागच्या बऱ्याच वर्षाचा जर विचार केला ना बंड्या आणि प्रतीक ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. कौशल तयार आहे यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेवर सुद्धा सिंगल पाहायला मिळते. बंड्यानं आता ओळखलंय अगदी ताकद वापरण्यापेक्षा सध्या शक्ती नाही तर युक्तीचा वापर केला ना स्कोर कार्ड हलतं ठेवलं ना तर शेवटला मी फटके खेचू शकतो. आणि त्याचं तसंच काही प्लॅनिंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात त्या मात्र 2 चेंडूंवरती. कौशल सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू चांगले हतललेत ते कौशल या गोलंदाजानं. प्रतीक शिर्के आपल्याला ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेस बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तिसरा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरणचा जर विचार केला ना तर 15 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 23 या धावसंख्येची. एखादा मोठा फटका सामना चेंडू आणि धाव्यांमधलं अंतर कमी करेल. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये 4 धावा येतात या चेंडूवरती. चौकार. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून सामन्याला सुरुवात झाली होती. पहिला सामना प्रतीक इलेवन कराडे आणि मला तर वाटते कोंबिवली हा संघ पहिली लढत आणि त्यामध्ये प्रतीक इलेवन कराडे संघानं बाजी मारली होती. चौकार आलाय तो मात्र कौशलच्या बॅट मधून. अगदी खराब क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. अगदी हातामध्ये जेल मला तर वाटते काढून दिला गेला होता. पण सिंगल पाहायला मिळते 5व्या चेंडूवरती आणि धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 7 या धावसंख्येच्या घरामध्ये. 7 धावा लागल्यात धावफलकावरती कराडे संघाच्या. चांगली गोलंदाजी कौशलची. अगदी प्रतीकने एक चौकार खेचला करा होता पण त्यानंतर अगदी असं वाटलं की तो झेल होईल पण त्या शेवटच्या सणाला सोडलेला झेल प्रतीक शिर्के आपली विकेट राखून ठेवतोय. शेवटचा चेंडू या षटकातील चांगला चेंडू. अगदी स्टेट ऑफ द ड्राईव्ह या चेंडूला केलं गेलं. 1 धाव वेगाने पूर्ण. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. डीजे आणि आता जर विचार केला ना कराडे संघाचा 12 चेंडू आणि गरज आहे ती 17 या धावसंख्येची. सलामीची जोडी अजून मैदानावरती खेळ करते ती कराडे या संघाची. कराडे संघाचा कोणताही फलंदाज 3 चेंडूंवरती 3 षटकार जर ज्याने ठोकले ना
तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते कराडे या संघासाठी ते मात्र रोशनजी सावंत यांच्याकडून बघा आता प्राइज लावले चाललेत कॅश प्राइज लावलेत कारण काही का होईना पण आपला संघ जिंकेल ही युक्ती आता प्रेक्षकांची आणि जे पाठीराख आहे त्यांची आपल्याला पाहायला मिळते दुसरा गोलंदाज वापरला जातोय तो मात्र स्वप्नील चांगला फडका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते एका धावेने समीकरण बदललंय 11 चेंडू आणि गरज आहे ती 16 या धावसंख्येची अमितजी जर विचार केला ना तर एक षटकार या सामन्यातील धावा आणि चेंडूंमधला अंतर कमी करेल पण एखादी मोठी विकेट वानिवली संघाला या सामन्यामध्ये आणेल आणि जर विचार करता सलामीची जोडी प्रतीक आणि बंड्या जर शेवटपर्यंत विकेटवरती राहिले ना तर कराडे संघाचा विजयाचा रथ सहजरित्या विजयाच्या बाजूने वाटचाल करेल पण जर ही जोडी जर फोडली गेली नाही ना तर वानिवली संघाला सामना गमवावा लागेल कारण या जोडीनं असे सामने जिंकवलेत ना तर कराडे संघासाठी की इतिहास सुद्धा साक्षी होता कारण जर विचार केला अचानकच्या मैदानावरती यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात प्रतीक शिर्के बॅक टू डगावट पण जर विचार केला वानवली संघाचा चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एका दोन विकेटचा जर विचार केला ना तर पडले आणि त्याच वरती स्वप्नीला गोलंदाज चांगला पाहायला मिळतो अगदी कट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय समीकरण बदललंय 9 चेंडू आणि गरज आहे ती 16 या धावसंख्येची 9 चेंडू 16 धावा कराडे संघ आता विजयाच्या पासून लांब चालला गेलाय असं वाटतंय एखादा मोठा फटका मी म्हटलं एक मोठा फटका येणं गरजेचं आहे 9 चेंडू आणि गरज आहे 16 धावेची एखादा मोठा फटका जर आला ना तर धाव्यांमधला आणि चेंडूंमधलं अंतर कमी करेल पण जर विकेट जर घेतले गेले ना तर विजयापासून लांब असेल तो मात्र कराड या संघ नंदू ऑन द स्ट्राइक तयार आहे गोलंदाज अगदी 10 पावलांचा रणअप असेल पण गोलंदाजी सुमार करतोय तो मात्र वानिवली संघाचा गोलंदाज तो मात्र स्वप्नील चांगली कामगिरी अद्यापही केली जर विचार केला पहिल्या षटकामध्ये कौशलनं चांगली कामगिरी केली आहे यावेळेस फटका खेचून दिलाय त्याला फेकून दिलाय वन बाउन्स येतोय चौकार पण जर विचार केला गोलंदाजी सुद्धा तेवढी ताकदवर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते 8 चेंडू आणि गरज आहे 12 या धावसंख्येची यावेळेस करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तू मे पाहायला मिळते आणि या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये नंदू महाडिक बाद होतोय संघाला ती 12 या धावसंख्येची
जर विचार केला तर दोन मोठे फटके बंड्या आता शोधत असेल, कारण बंड्याला माहिती आहे मी दोन चेंडूंवरती सामना संपवू शकतो. पण जर विचार केला ना गोलंदाजीचा, तर अगदी तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतो. नौका गोलंदाज मैदानावरती गेलाय, तर मात्र यंदाच्या वर्षामध्ये बराचसा फॉर्म मध्ये असलेला खेळाडू रोहित गुडपाने आपल्याला पाहायला मिळतोय. नॉ स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला बंड्या आलाय. बंड्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. 7 चेंडू कराडे संघाला गरज आहे, ती मात्र 12 या धावसंख्येची. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, मिसफील्ड पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही. चौकार आले, चुकी झाली त्या क्षेत्ररक्षकाकडून आणि चौकार आले बंड्याच्या बॅट मधून. ठिकाणी विकेट मिळाली असती आणि गरज होती. अंतिम क्षणाला मात्र त्या ठिकाणी झेल सोडला गेला आणि याचा फायदा झाला तो म्हणजे कराडे संघाला. या 4 धावेच्या अनुषंगानं आतापर्यंत धावा जमल्यात 25 धावांचा पाठला करत असताना 17 धावा अजूनही येणारे 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. थंडीचं वातावरण आहे, थोडीशी गरमी हवी आहे आणि मैदानामध्ये तसाच सामना पाहायला मिळतं. प्रेक्षकांची मने जिंकतायत हे दोन्ही संघ. 25 धावा करायच्या होत्या, आतापर्यंत धावा जमल्यात 17. अजूनही येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आहे. जशा तसं प्रत्युत्तर दिलं या गोलंदाजानं. पाहणं गरजेचं आहे. अजूनही कोणी हारला नाहीये, कोणी जिंकला नाहीये. गोलंदाज प्रतीक त्यानं ओळखलंय. सन्मानकारक चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. फ्लंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिसाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षण. हाना तुतू करता चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. घर हल्ले की घराचे वासे हलतात. एखादी वीट जर ढासळली तर तुमचं सर्व घर ढासळलं जातं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी 6 धावा मिळतात. झेल काय सुटला, झेल मिस केला, त्यानंतर थ्रोच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्या आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या 2 धाव्यांची गरज. खूप लक्की आहेत मित्र म्हणेन कराडे संघ. लक फॅट आहेत मित्र म्हणेन कराडे संघाचा. त्यांचे समालोचक होते रितेश बोंबले, थोडेसे खुश दिसतात. त्यांच्यावर स्मित हास्य पाहायला मिळतंय. थोडेसे नाराज झाले होते. ते फलंदाजांना सांगत होते वारंवार षटकाराची गरज आहे, षटकाराची गरज आहे, पण त्या ठिकाणी षटकार काही येत नव्हते आणि या ठिकाणी आता मेहनत घेत आहेत मित्र म्हणेन वाणिवली संघ. उपचारिकता या ठिकाणी बाकी आहे. 4 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची गरज आहे. हितेश बोंबळे हसतायत कारण त्यांना ओळखलंय. सामना जवळपास पकड रचली आहे कराडे संघानं. असं वाटलं होतं की सामन्यामध्ये थोडीशी गरमी आली होती, मात्र झेल सोडला त्यानंतर अगदी पाहायला गेलं ना तर चुकी केली त्या क्षेत्ररक्षकानं आणि थ्रोबाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा गेल्या. जर रुपेश जर विचार केला ना, जरी चौकार जरी मिळाला नसताना थ्रोबाईटच्या स्वरूपामध्ये तरी मॅचला कनाटली आली असती, कारण मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाली असती. 1-1 धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मैदानावर. आणि सामना विजय होतोय वाणिवली संघ. स्वतःच्या हातामधून हा सामना